बीट मार्शल यांना कॉल आला की एक महिला धारगाव परिसरामध्ये जखमी अवस्थेत पडलेली आहे। अशा माहितीवरून बीट मार्शल आम्ही स्वतः तपास पथक घेऊन तसेच आमचे क्राईम पी आय सर हे स्वतः हजर आले। त्या दरम्यान असं समजलं की जी जखमी महिला आहे ती आहे, तिचं नाव आहे आरती रमेश तिवारी आणि त्यांचे पती रमेश प्रसाद तिवारी यांच्या दोघांमध्ये वाद झाला आणि रमेश प्रसादने आरतीला त्या ठिकाणी दगडाने डोक्यावर गंभीर दुखापत करून जखमी करून पळून गेला होता। हे दोघेही राहणार पारडी हद्दीमध्ये आहेत आणि त्या दिवसापासून रमेश फरार होता। आरतीला आम्ही उपचारकामी मग मेडिकल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। मेडिकल हॉस्पिटल दरम्यान उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाली। त्या मृत्यूनंतर आपण कलमवाढ केलेली आहे गुन्ह्यामध्ये। कलमवाढ केल्यानंतर 302 प्रमाणे तपास सुरू आहे गुन्ह्याचा आणि तेव्हापासून आरोपी हा फरार होता आणि आपल्याला माहिती मिळाली की तो आरोपी हा कोतवाली हद्दीमध्ये फिरत आहे। अशा माहितीवरून आपण DB टीम रवाना केली तिथे। DB टीमने तो आरोपी मिळून आला। त्या आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीचा PCR घेतलेला आहे। सध्या आरोपीचं अटक असून आरोपीचा तपास सुरू आहे आणि आरोपी तपास हा PSI राऊत साहेब करत आहेत। कारण असं नेमकं समोर आलेलं आहे की ती महिला जी आहे, मृतक जी आहे आरती, ही फोनवर बोलायची कोणाला तरी, या कारणावरून रमेश तिला टोकायचा, पण तिने आरतीने त्याला काही सांगितलेलं नाही। रमेशचा तिच्यावर चारित्र्यामुळे संशय वाढत गेला आणि संशयाच्या कारणावरून रमेशने तिचा खून केलेला आहे। रमेश प्रसाद तिवारी हा पूजापाठचं काम करतो। तो घरोघर जाऊन पूजा करत असतो।